मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. यंदा या सोलापूर शहरामध्ये परिवर्तन घडवणार आणि जी सत्ताधाऱ्यांना जो माज आहे, सत्ताधाऱ्यांची जी झुंडशाही झालेली आहे, त्यांना जे सत्तेचं केंद्रात म्हणा, राज्यात म्हणा, या शहरामध्ये जी त्यांनी सत्तेचा जो दुरुपयोग केलेला आहे, जातीयवाद जो भडकावलेला आहे राज्यात, या देशात, या शहरामध्ये, त्यांना असं वाटतं की आम्ही सत्तेत येऊ, ईव्हीएमचा वापर, ईव्हीएम आमच्या ताब्यात आहे, निवडणूक आमच्या ताब्यात आहे, प्रशासकीय यंत्रणा आमच्या ताब्यात आहे. पण मी तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून साहेब, या सोलापूरकरांचा कल फार वेगळा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जे स्वप्न आहे, जे मोठ्या मोठ्या बाता मारतात की 75 पार, 95 पार, 90 पार, यांना आता जास्त काही वेळ नाही आहे. सोलापूर यांना कशा पद्धतीने यांना कौल देतील आणि यांना कशा पद्धतीने जमिनीत गाडतील, आणि हे कळल येणाऱ्या आजच्या येणारा महापौर हा महाविकास आघाडीचाच राहील, एवढं या अनुषंगाने सांगतो. नमस्कार, मी मुस्ताक पटेल. आज प्रभाग क्रमांक 2 ची मतमोजणी आता सुरुवात होत आहे. पर आमचं यंत्रणा, आमच्या महाविकासचे उमेदवार जे आम्ही चारी मिळून आम्ही जे सत्ताधाऱ्या विरोधात आम्ही जे प्रचार केला, त्याचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. काही लोकांनी जे लोकशाही जो या मध्यंतरी बाळाचं सर्वोदय हत्या झाली या प्रकरणामध्ये, त्यामुळं काही लोकांचं भाजपावरची जे विश्वास आहे ते उडलेला आहे. कुठं तर लोकशाही धोक्यात येत आहे. त्यामुळं काही जे भागामध्ये जे मित्र परिसर, शेळकी परिसर जो भागातील जो अख्खा महाराष्ट्र बघितलेला आहे, हा विषय लोकांना मनाला लागलेला आहे. त्यामुळं सगळ्यांचं मत आणि सगळ्यांचा कौल भारतीय जनतेच्या विरोधात आहे, आणि आता निश्चितपणे आम्हाला या कौल आम्हाला आमच्या बाजूला लागेल ही शाश्वती देतो तुम्हाला. प्रभाग 2 मधील अनेक नावे जे प्रभाग 1 मध्ये गेल्याचं देखील प्रकार काल समोर आला होता, काय सांगायचं? हे जाणून केलेलं कृत्य आहे की महाविकासाला मतदान न व्हावं याचे एक कृत्य आहे. हे भारतीय ह्या गोष्टीचा मी निश्चित करतो, कारण जी लोक पत्त्यामध्ये आहेत त्या तिच्या चुकीमुळे तिथे झालेलं आहे. पण हे लोकशाहीला एक कलंक आहे. तर आमचा विजय निश्चित आहे की मित्र परिसर प्रभाग क्रमांक 2 असेल, आमच्या पाठीशी जी लोक उभारलेत, मनापासून उभारलेत, त्यांचा मी मनापासून आभार करतो. आणि जे मला आजपर्यंत आम्हाला ज्या महाविकासाला जे कौल दिलेला आहे, त्यांचा मी मनापासून आभार स्वीकार करतो त्यांचा. मी मतदार यादीमध्ये जे घोळ झाला त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली. त्या टक्केवारी घसरल्यामुळं तुम्हाला मतदानाचा काय फरक पडला असं तुम्हाला जाणवत आहे का? लोक आहे ना, भारतीय जनता पार्टी कौल टक्केवारी जे कळलेली आहे, ती जी भारतीय जनता पार्टीची जे हुकुमशाही आहे त्याला कंटाळून काही लोक भारतीय जनता पार्टी मतदानच करायला आलेले नाहीत. त्यांचं त्या खंत आहे, आणि ती जी लोक आम्हाला मतदान टाकायला आलेत ते मनापासून टाकायला आलेत आणि महाविकासाच्या पाठीशी त्यांनी राहिलेले आहेत.